माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा महालागे वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा मालागी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगरनाथ उमाशंकराचे या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाजे चतुराचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा कथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 पुंडरी गवर्धन जगद्गुरु माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय मारोतराव ज्ञानोबाजी भोसले यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचा सर्व परिवार, त्यांचे पाचही बंधू
नानाराव शेषरावजी, जगन्नाथ, काशीनाथ, त्र्यंबकराव, त्यांचे दोन्ही सुपुत्र संदीपराव आणि नागेश, मारोतरावजीच्या धर्मपत्नी भोसलेताई, या सर्व परिवाराच्या वतीनं मला मिळालेल्या निमंत्रणामुळे, तसं 11 जूनचं निमंत्रण होतं पण कोरोनामुळे तो कार्यक्रम स्थगित झाला, पुन्हा काठावरच आला. हे तुम्हाला करू दिलं ही सरकारची मेहरबानी. आज तर बऱ्याच ठिकाणचे आमचे बंद झाले कार्यक्रम, पण सगळे नियम पाळून श्रोती मंडळी बसलेली आहे. सॅनिटायझर, मॉक्स. राजकीय क्षेत्रातल्या मंडळीपेक्षा आमची शिस्तबद्ध मंडळी आहे. अतिशय सुंदर नियोजन परिवाराने केलं. भागवा भागवी नाही, काटकसर नाही. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं आपल्या भावाचं म्हणा, आपल्या वडिलाचं हे पुण्यस्मरण त्या ऐश्वर्यामध्ये आहे. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, थोर गायनाचार्य बाळासाहेब महाराज, बाकी सर्व गायनाचार्य आणि टाळकरी महाराजांना नमस्कार. विनेकरी महाराज, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार. बसलेल्यातही काही महाराज असतील, सर्वांचा नामोल्लेख शक्य नसला तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. ते वंदनीय, पूजनीय, ज्ञात अज्ञात, सांप्रदायिक आणि सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, भोसले परिवाराचे नाते गोते, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम शूटिंग वाले सर्वांना नमस्कार. विठ्ठल विठ्ठल ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागणार आहे प्रत्येकाला. इथे नाही उरवाले अवतार, येरते पामर जीव किती. मरणाच्या बाबतीमध्ये वसिलेबाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम, पिता यस्य धनंजयः. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरण टाळता आलं नाही. ज्याचा मामा भगवान श्रीकृष्ण होता त्याचा भाचा मेला, मग आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य, काही छाती काढण्यात अर्थ ऐकाले का? जगन माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ रात्री 12ला मेला. पाणी सुमंत प्रधानानं पाजलं. 4 मुलापैकी एकही पोर पाणी पाजायला नाही राजा दशरथाला. थोडा घरी जाऊन विचार करा. जिथं देवाच्या बापाची अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता? म्हणून एक दिवस जायचं आहे, नाही काही करता आलं, 2 गोष्टीचा विसर पडू देऊ नका. एक, मरणाला विसरू नका, आणि दुसरी गोष्ट, मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो आणि नेमकं एवढंच विसरतो. माणसं मरणालाही विसरली आणि परमेश्वरालाही विसरली. पण एक लक्षात ठेवा, आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आपल्याला विसरला नाही. उलट तुम्ही किती वर्ष जगला याचं त्याला काही देणं घेणं नाही.
किती शिल्लक आहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटायची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटायची पाहे घडी घडी काळ वाटायची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अजून किती आहे अवकाश म्हणून मरण आपल्याला विसरलेलं नाही. दुसरी गोष्ट, आम्ही परमेश्वराला विसरलो पण परमेश्वर आम्हाला विसरला नाही. कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला तर आपल्याला सकाळी जाग येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. शेजारची माणसं पाटील उशिरा उठतंय म्हणून 9:30 पर्यंत वाट पाहतील तुमची, पण 9:45 तुमच्या नाकाला कापूस लावतील आणि मग तयारी सुरू होईल. 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ, मोबाईल करणे. पण रोज सकाळी जाग येते याचं कारण आहे अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही. डोळाने बघतो ध्वनी परिसतो, काणी पदी चालतो, जीवनिरसचा खतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुके फिरून उठतो. ही ईश्वराची दया पुन्हा जाग येते याचं कारण अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही. म्हणून दो बातों की याद रख जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दूजो श्री भगवान. पहिली गोष्ट, मरणाला विसरू नका. राजा परीक्षितीने 7 दिवस श्रवण केलं, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. आम्ही 70 वर्ष ऐकतो तरी फरक पडत नाही. काय कारण? त्यानं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण केलं. बस दोघातला हा फरक आहे. एक हौदातलं पाणी आहे, तसं आयुष्याला पाणीच म्हटलेलं आहे. जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी ही जीवनरूपी नदी मरणरूपी समुद्राला जाऊन मिळते. सुख आणि दुःख हे नदीचे 2 काठ आहे. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख, हे ठरलेलं आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रिका ज्याच्या छापायच्या आहे ना, त्याचंच नाव जीवन आहे. कबू हासे कबू रोवे. एक आनंदाने छापायची असते. कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला बारशाच्या यावं. एक नाईलाजानं वसमतला जाऊन छापतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण गोड जेवणाला यावं. अरे हे दोन्ही घडतं ज्याच्यात त्याला जीवन म्हणतात. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, सकाळी 8:30 वाजता एक प्रेत पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं चौघाणी उचललं, खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललंय. मागचा समाज रडत निघाला. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणे बाण पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. बस असंच जीवन आहे. उधर कोई रो रहा इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. बस कबू हासे कबू रोवे. म्हणून जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी ही जीवनरूपी नदी सुख आणि दुःख या 2 काठातून आयुष्यरूपी पाणी घेऊन मरणरूपी समुद्राला मिळत असते. आयुष्य हे पाणी आहे आणि ते चाललेलं आहे. तुम्ही झोपेत असा नाही तर जागृतीत असा, कीर्तनात असा नाही तर तमाशात असा,
हे अखंड वाहत आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा. काळ जप कसे महा, काळ जप कसे महा, काळ जप तसे महा, काळ जप तसे महा. स्वहिताचा घोर वाहा, स्वहिताचा घोर स्वहिताचा घोर वहा, स्वहिताचा घोर वहा. ज्याने राहा श्रीहरीच्या, ज्याने राहा श्रीहरीच्या, श्रीहरीच्या ज्याने राहा श्रीहरीच्या. पुत्र जन धन दारा पुत्र जन, धन दारा पुत्र जन, धन दारा पुत्र जन. धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा, काळ जप कसे महा, स्वहिताचा घोर वहा. ज्याने राहा श्रीहरीच्या, आयुष्य जात आहे काळ जप कसे महा, स्वहिताचा घोर आयुष्य जात आहे पहा. पहा म्हणजे डोळ्यानं पाहायचं नाही. पहा शब्दाचा अर्थ आहे विचार करा. गेली ऐसी घडी पुन्हा नये, आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीचे. अति परिचयामुळे आपल्याला आयुष्याचं महत्त्व कळत नाही. एका श्वासाची किंमत करता येत नाही. 21,600 दर दिवशी माणूस श्वास घेतो आणि टाकतो. 21,600 दम जात है दिन रात. त्याच्यात जर बसलेला असेल तर संथ गती असते, मिनिटाला 12 चालतात. ठोकळे माणा चालायला लागला की दीडपट होतंय 18. झोपला न घोरायला लागला की 24. आणि दारू पिताना मांस खाताना श्वास चालतात 30. हे प्रमाण आहे. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24. मध्य मास मैथुन में सांस चलत है 30. आता 21,600 श्वास दर दिवशी, 30 दिवस, महिना, वर्ष, 12 महिन्याचं, 100 वर्षाचं आयुष्य. घरी गेल्यावर श्वासाचा हिशोब करा, मेंदू बंद पडल. त्यातल्या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ नाही. 90चं म्हातारं खाली टाकलं तेव्हा म्हातारी 87ची जवळ बसून रडू लागली. कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत होते मी, नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या. आता 100 एकर जमिनीचं काय होणार? म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून, खाली टाकलेलं म्हणतंय. गावातली लोक बोलवून आणली, प्रतिष्ठित लोक. पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला, बाबा इथे सही करा. सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा म्हातारा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही, असं अख्खं आयुष्य चाललंय आपलं. आयुष्य जात आहे पहा. आजचा दिवस उद्या नाही, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. म्हणून आयुष्य हे पाणी आहे, जीवनरूपी नदीतलं. भीष्माचार्य तर त्याच्या पुढे सांगतात हौदातलं पाणी. हौदातलं निदान नदीचं, विहिरीचं झरा असतो येत राहतं, हौदातलं येत नाही, फक्त उपसणं चालू असते. मग 100 लिटर पाणी हौदात भरलं म्हणजे आपलं 100 वर्ष आयुष्य. जे 2 वर्षाचं असेल त्यानं समजायचं 98 लिटर राहिलं
आणि आता 98चं असेल त्यानं समजायचं 2 लिटर राहिलं, तेवढ्यात काय करायचं ते करा बस. हे 100 लिटर पाण्यानं भरलेला हौद आहे. काही गॅरंटी नाही, कोणी 30-35 मध्ये जातंय, कोणी 60-65 मध्ये जातं, पण जावं लागतं. ज्याचा जन्म झाला म्हणून एकदा मरण डोळापुढे, म्हणून 7 दिवसात मुक्ती राजा परीक्षितीला. मरण डोळ्यापुढे दिसलं का भोग तुच्छ वाटतात. शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो, पिंजऱ्यामध्ये शेंगादाणे, शेंगादाणे दार बंद, पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं, शेंगादाणे आत ठेवले. रात्री 12 वाजता एक उंदीर आत प्रवेश करतो, त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं. उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे ते शेंगादाणे खाण्यासाठी आत गेलं. आता का तोंड लावत नाही? आता त्याला दार बंद झाल्यामुळे शेंगादाणे दिसत नाही, मरण दिसतं. तसं मरण डोळ्यापुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून राजा परीक्षितीनं श्रवण 7 दिवस केलं, पण मरण डोळ्यापुढे ठेवून केलं. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा. आपल्याही करता 8व्या दिवसाची योजना नाही. तुम्ही मी सर्व मरणार आहोत, तेव्हा नातलग 7 पैकी 1 वार छापणार आहे. आपण पत्रिका वाटायला नसू, पण छापणार तेव्हा 7 पैकी 1च. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 7 दिवसात आपलाही मृत्यू आहे. तो परीक्षिती तक्षक सर्पाच्या दंशानं मेला. आपणही सर्पदंशानंच मरतो. संसाराला सर्पच म्हटलेला आहे. सर्प हा विखार पांढरा, आणि बऱ्याच लोकांना चावलाय तो, कळत नाही. याचं कारण पूर्वीचा काळ डोळ्यापुढे आणा. ज्याला साप चावला त्याला मुंजाबाच्या पारावर आणायचे, मांत्रिकाने एकत्रित यायचं, मंत्रोपचार सुरू. विष उतरलं किंवा नाही बघण्यासाठी परीक्षा. कडुलिंबाचा पाला, तिखट मिरची, मग त्याला कडुलिंबाचा पाला खाऊ घालायचे. पाला कसा वाटतो? ते म्हणायचं गोड आहे, पाला गोड आहे. समजायचं जहर उतरलं नाही, पुन्हा मंत्र चालू. तसं विषयरूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो आणि भजन रूपी गुळ कडू वाटतो, समजायचं साप चावला आणि याच विषानं हे मरणार आहे. म्हणून तोही तक्षक सर्पाच्या दंशानं, आपणही सर्पदंशानंच मरणार आहोत. तो 7 दिवसात मुक्त झाला. आमचा 70 वर्षात फरक का पडत नाही? आम्ही मरणाला विसरलो. म्हणून संतांना म्हणावं लागलं, मरणाची कारे नाही आठवण. पहिली गोष्ट मरणाला विसरलो, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरलो. म्हणून संतांनी दुसरा एक प्रश्न विचारला, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी, तारे नाटविसी कृपाळू देवासी, तारे नाटविसी कृपाळू देवा, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी. पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो, तारे नाटविसी कृपाळू देवासी, तारे नाटविसी कृपाळू देवासी. पोसितो जगासी एकला, पोसितो जगासी एकला, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी. कारे नाटविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो. त्याच्या इतकी काळजी घेणारा जगात कोणी नाही. थोडंसं बारीक चिंतन करा. आपली आई ती तिच्या आईच्या पोटात होती, तेव्हा परमेश्वराला चिंता निर्माण झाली की हिच्या पोटी 22 वर्षांनी एक बाळ जन्माला येणार आहे.
आणि त्याला दुधाची गरज भासणार आहे. म्हणून 22 वर्षापूर्वी आमच्या आजीच्या पोटात आमच्या आईला आमच्यासाठी 2 दुधाचे भांडे दिले देवाने. इतकी आधी काळजी, एवढी आहे. तोही नामकारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा नथा दात वाको दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिने पेट दीना वो आपे भरेगा. दात नाही तेव्हा दूध देतो. आणि मग जठराग्नी थोडासा प्रज्वलित झाला की देवाच्या लक्षात येतं बाळाचं दुधावरचं प्रकरण राहिलं नाही, आता याला ग्लुकोजचं बिस्किट वगैरे खाता यावं म्हणून दुधाचे दात देतो. दुधाचे दात. आणि जठराग्नी पूर्ण विकसित झाला की पुन्हा देवाच्या लक्षात येतं याचं बिस्किटवरचा कार्यक्रम राहिला नाही, याला भाकरी वगैरे खाता यावी म्हणून दुधाचे दात पाडतो आणि भाकरी खायचे दात देतो. तेही 65, 70, 75 पर्यंत ठेवतो. तिथून पुढे तेही दात पाडतो. मग काही माणसं म्हणतात आमचे दात पाडण्यात तुमच्या देवाला फायदा काय? अरे त्याला फायदा नाही भाऊ, तुझी काळजी आहे का? देवाला माहिती आहे आता हे 75चं झालं, याचा जठराग्नी बाळपण इतका मंद झाला आणि हे जवानीतल्यासारखं सवयीप्रमाणे काही खात बसल आणि म्हातारपणात अपचन होऊन बिमार पडल. पुन्हा यानं बिस्किट ग्लुकोजचं सुरू करावं हा देवाचा हेतू. म्हणून तेने तुझी काय नाही केली चिंता, म्हणून राहे त्या अनंत आठवणी. तेव्हा 2 बातों की याद, एक परमेश्वर आणि एक मरण. संपत्ती आणि विपत्तीची व्याख्या करताना आम्ही ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे. नाहीतर राजाही जेवण करतो आणि साधूही जेवण करतो, पण दोघाच्या जेवणातला फरक आहे. राजा डायनिंग टेबलवर पायात बूट तसेच, एका हातात सिगरेट एका हातात जिलेबी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम ताटात ठेवलेले, बाटली बिस्लरीची म्हणतो मी, आणि एक झुरका विडीचा मारतो आणि एक तुकडा जिलेबीचा तोडतो. राजाचं जेवण. या उलट साधू, आमचा महिन्याचा वारकरी फाटक्या कपड्याचा 85 वर्षे वयाचा, गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा, तुळशीच्या गोपी, चंदन, पडसी, पताक, तांब्या, प्लास्टिकचा ताट, जर्मनचं. वारकरी लक्षात आला. जाताना नीरा नदीमध्ये आंघोळ केली म्हाताऱ्या वारकऱ्यानं, खडकावर बसून नियम केला. भूक लागली म्हणून पडसीतली भाकरी काढली, ती ताटात टाकली तर ताटच वाजलं. भाकरीची अवस्था लक्षात आली तुमच्या. अगदी लाकडाच्या पाटीसारखी वाळलेली भाकरी, मुखात दात नाही, चावत नाही, पाणी वतलं त्याच्यात, तिला मुरू दिली, तिचा भुगा केला, त्याच्यात एक तुळशीचं पान घातलं वारकऱ्यानं आणि पंढरपुराकडे पाहून डोळे मिटले, पांडुरंगाचं ध्यान केलं. पांडुरंगा या जेवायला. अरे हेही जेवण आहे. राजा खाए बर्फी पेड़ा जिलेबी मंगाए के, और साधु खाए रूखा सूखा भोग लगाए के. तहान भूखे तान भूखे सदा देवा ठविती, 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 सदा देवा ठविती. तहान भूखे सदा देवा ठविती,
ज्याचे निज नारायण. म्हणून संतात आणि आपल्यात हा फरक आहे. संत जेव्हा देवाच्या दर्शनाला जातात तेव्हा देव खाली मान घालतो. कारण संत हे सावकार आहे आणि भगवान कर्जदार आहे. अनेक जन्माचं निष्काम सेवेचं कर्ज देवाच्या डोक्यावर साधू संतांचं आहे. आणि कर्जदाराच्या दारात सावकार आला की ही अवस्था तुम्हाला माहिती आहे. सावकार सिगरेट विडा पानाचा छाती काढून येतो. आणि जर मुलगा त्या कर्जदाराचा अंगणात असेल 10 वर्षाचा, तुझा बाप कुठं रे? सावकार. अरे बाप कुठं आहे तुझा? घरात आहे. बोलाव त्याला, सावकार आलं म्हणाव. हे सावकारचे शब्द माहिती आहेत मला. मग ते पोर घरात येतं, पप्पा सावकार आलं. वाकत वाकतच येतो कर्जदार. काय सावकार, चहा घेता का, कॉफी का, दूध घेता का, खायला करू काही नाश्ता वगैरे? तूच घे खाऊन, पैसे काढ. सावकार. अहो हळू बोला, माझ्या मुलाच्या लग्नाचं चालू आहे बोलणं, पाहुणे घरात आहे, ते म्हणतील हे कर्जदार आहे, हुंड्याचं ठरतंय, पैसे काढ. हे विनवणी करतं, हे छाती काढतं. सावकार आणि कर्जदार. तसं संत हे सावकार आहे आणि पांडुरंग कर्जदार आहे. ज्या ज्या वेळेला तुकोबारायणी दर्शनाला यावं तेव्हा पांडुरंगानं खाली मान घालावी. एकदा मात्र पांडुरंगानं तुकोबारायाकडे पाहिलं तर चकित झाले. तुकोबाराय देवा, ज्या ज्या वेळेला यायचो त्या त्या वेळेला तुम्ही खाली मान घालायचे आणि आज माझ्याकडे पाहायला लागलं. तुकोबाराय, ज्याला द्यायची इच्छा नाही ते घरून याद्या करू करू येतात. सुशिक्षित बेकार, अविवाहित, निर्धन, शेतकरी, विहिरीला पाणी लागू द्या. सुशिक्षित बेकार म्हणतोय नोकरी लागू द्या, अविवाहित म्हणतो सुपारी फुटू द्या, निर्धन म्हणतोय लॉटरी लागू द्या. आणि तुम्हाला द्यायची इच्छा आहे तर तुम्ही काही मागत नाही. पाहण्याचा उद्देश काय? तोच उद्देश आहे देवा. मागण्याचे आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुम्हाला किती वेळा सांगितलं देवा की तुमच्या सुतईचा सडाही मला नको. मग सुतईचा सडा नको म्हणता तर येता कशाला दरबारीला? येण्याचा एकच उद्देश आहे. काय उद्देश? पर्याय आवडी दर्शनाचे, पर्याय आवडी तुका म्हणे तुझी न लगे तसो, तुका म्हणे तुझी न लगे, तुका म्हणे तुझी न लगे, तुका म्हणे तुझी न लगे. पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची. सुतईचा सडाही नको, मी येता कशाला? पर्याय आवडी दर्शनाची. तुकाराम महाराज, प्रत्येक वेळेला तुम्ही माझा अपमान करता. मी मागा म्हणतो, तुम नको म्हणता. मी मागा म्हणतो, तुम्ही नको म्हणता. तुम्हाला काय वाटलं मी म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का? कोई चीज उठाव 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावय, जाही अनादि अनंत खंड छेद भेद सुभेद बतावय. नारद से शुक व्यास रटय पचे, अरे तव गुणी पार न पावय. मोठमोठ्याच्या ध्यानाला आकलन न होणारा मी भगवान तुम्हाला मागा म्हणतोय, तुम्ही माझा अपमान करता. तुकोबाराय म्हणले, देवा खरं सांगू, अजिबात माझी इच्छा नाही. पण तुम्ही मोठा माणूस आहे, तुमचा अपमान होऊ नये म्हणून, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नव्हे, तुम्ही मागा म्हणताय म्हणून. मनसे काय मागा, मनसे काय मागा, मनसे काय मागा, मनसे काय मागा. चिरेगा पांडुरंगा, चिरेगा पांडुरंगा, चिरेगा पांडुरंगा, चिरेगा पांडुरंगा, पांडुरंगा हे मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा.
अजिबात इच्छा नाही देवा, पण तुला बरं वाटावं म्हणून, तुझा अपमान होऊ नये म्हणून नव्हे, तू माग म्हणतोय म्हणून. मनसे काही मागा याची देगा पांडुरंगा. पांडुरंग म्हणाले, तुकाराम महाराज फार बरं वाटलं. का? अजिबात न मागणारे संत तुम्ही, पण आता 11 वाजता का होईना ह्याची देगा पांडुरंगापर्यंत तुमची मजल गेली, बरं वाटलं. पण आता 1च तास आहे. बरं, मग ह्याची देगा म्हणजे नेमकं काय? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. बरं वाटलं. पण ह्याची देगा पांडुरंगा म्हणजे काय सांगितलं ना देवा? तुझे चरण सेवा पांडुरंगा. पण तुकोबाराच्या लक्षात आलं म्हणून थांबवलं तुम्हाला. काय लक्षात आलं बरं का देवा? तुम्हाला असं वाटेल अजिबात न मागणारे संत तुकाराम महाराज, पण पठ्ठ्यानं मागायला लावलं की नाही असा तुला अभिमान होईल ना देवा? तर एक लक्षात ठेव, मी भीक मागत नाही आणि तू तुझ्या पदरचं काही देत नाही, मग माझ्या बापाची ठेव. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास मारणे राखीला दारवंता, उपवास मारणे राखीला दारवंता. मी भीक मागत नाही देवा, तुम्ही तुमच्या पदरचं काही देत नाही, मग माझ्या बापाची ठेव मागतो, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. वडिलाची मिरासी. इथे वडिलाचे 2 प्रकार पडतात, एक विद्यावंश वडील, एक मांसवंशी वडील. तसे प्रत्येकाला 5 बाप आहे. काही म्हणतील महाराज 2 म्हटलं तर लाल डोळे करतात माणसं, तुम्ही कीर्तनात सांगता. शुद्धीवर येऊन सांगतो 5 आहेत. जनिताच विनेताच यस्तु विद्या प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता पंचैते पितर स्मृतः. हे 5. जनिताच विनेताच आपल्याला जन्म देणारा एक बाप, पत्नीच्या बापालाही बापच मानलेला आहे, सासरा सुद्धा. विद्या शिकवतो त्यालाही बापच म्हणतात,
भयापासून सोडवतो तोही बापच आणि अन्न देतो तोही बापच. म्हणून जनेताच विनेताच यस्तु विद्या प्रयच्छती अन्नदाता भयत्राता पंचैते पितर स्मृतः. असे 5 प्रत्येकाला. ठीक आहे. मुख्य प्रकार 2 आहे, विद्यावंश आणि मांसवंश. मांसवंशाच्या दृष्टीनं परंपरा प्रल्हाद नारद पुंडरीक हे बाप विद्यावंशाच्या दृष्टीनं, आणि मांसवंशाच्या दृष्टीनं विश्वंभर बाबापासूनची परंपरा. आमच्या दोन्ही प्रकारच्या वडिलांनी तुझी निष्काम सेवाच केली देवा, आणि म्हणून आम्ही भीक मागत नाही. आमच्या बापाची ठेव आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. मिरास शब्द माहिती आहे तुम्हाला? नातवाचा अधिक हक्क बापापेक्षा आज्याच्या इस्टेटीवर असतो. आज्याची मिरास असा शब्द आहे. मिरास नातू शब्दामध्येच तो अर्थ आहे. नातू आजोबाला सांगत असतो, आजोबा काय रे, तुझ्या इस्टेटीचा मालक ना तू. मग कोण? नातू. तरी आजोबा असा चिकट असतो, नातवाचंही लग्न झालं तरी कारभार सोडत नाही. मग नातवाला मुलगा होतो, तो 5-10 वर्षाचा होतो, आणि नातवाचा 10 वर्षाचा मुलगा मग पंजोबाला सांगतो, ए पंजोबा, माझ्या बापानं तुला सांगितलं होतं म्हणे, काय तुझ्या इस्टेटीचा मालक ना तू, तरी पण तू. मराठी कळते तुम्हाला? अधिक हक्क नातवाचा आजोबाच्या इस्टेटीवर असतो. तसं तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले ना. हे ठीक आहे, पण आपण सगळे ब्रह्मदेवापासून, आणि ब्रह्मदेव विष्णूच्या नाभी कमळातून, याही दृष्टीनं तू आमचा आजोबाच लागतोय देवा, आणि आम्ही हक्कदार आहोत. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. काय पाहिजे काय? तुझे चरण सेवा पांडुरंगा. मला मारोतराव सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी एकही पंढरपूरची महिन्याची वारी चुकू दिली नाही. महिन्याची. हे मला नागेशनी सांगितलं. आता संदीपला वारी करायची गरज नाही, तो भगवंताच्या जन्मगावलाच आहे मथुरेला, त्याला नाही गरज. पण याला जमते आता. माझ्या वडिलाची बरं का नागेश, मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता डोकं दाबून देईल देवा, तुमचे हात दाबून देईल देवा, तुमची पाठ दाबून देईल नाही म्हटलं, चरण सेवाच का? याचं कारण आहे, पहिली गोष्ट चरण कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. चरण आणि पाय समानार्थी शब्द आहे, पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. जसं बेटा म्हणजे मुलगा, लड़का म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा, तिघाचा अर्थ एकच आहे. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे, वो बंटवाड़े में खुश रहता वो बेटा. बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ के ज़्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. समानार्थी असलं तरी. तसं चरण आणि पाय समानार्थी आहे. जसं लक्ष्मी आणि पैसा काही फरक नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे लक्ष्मी. पण गाव झोपल्यानंतर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून आत येतो तो पैसा, आणि दुपारी 12ला डीजे लावून वाजत गाजत सन्मानाने पुढच्या दरवाजातून बंगल्यात शिरती ती लक्ष्मी. फरक ब्लॅक व्हाईट वाटल ते डोकं चालवा तुम्ही, बस समानार्थी. तसं इथे चरण आणि पाय, पाय वेगळे चरण वेगळे. चालण्याच्या लायकीचे आहे, चालण्याच्या कामी उपयोगाला आहे, त्याला म्हणतात पाय. आणि तीर्थ घेण्याच्या योग्यतेचे आहे ते चरण. 2 मध्ये हा फरक आहे. तुमचे आमचे पाय आहे, संताचे देवाचे गुरुचे चरण आहे. चरण शब्द 3 ठिकाणी आहे, गुरु, संत आणि देव.
गुरुच्या पायाला चरण म्हणतात, संताच्या पायाला चरण म्हणतात आणि देवाच्या पायाला चरण म्हणतात. काही असंही म्हणतील, अहो तुमच्या देवाचे तर पाय सावळे आहे आणि आमचे तर गोरे आहे. तुझे गोरे नाही पांढरे राहू दे पांढऱ्या पायाच्या तरी पायच, आणि आमच्या संताचे सावळे नाही काळे राहू दे तरी चरण. का आचरण हे त्याचं उत्तर आहे. ज्याचं आचरण आहे त्याच्या पायाला म्हणतात चरण. म्हणून काहीच्या डोक्यावर जोडे आहे आणि काहीच्या जोड्यावर डोके आहे. ही मराठी लक्षात घ्या. जपकट जर सापडला स्टँडवर तर जन्मात मारायला संधी मिळाली नाही, तेही जोडा काढतं डोक्यावर, जोडा काढतं डोक्यावर, जोडा काढतं डोक्यावर. आणि एक महात्मा एसटीतून उतरला तर लोक त्याला जोडे काढू देत नाही, त्याच्या जोड्यावर डोके. अहो जोडे आहे राहू द्या बाबा, जोडे आहे राहू द्या बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे. यालाच पाय आणि चरण मधला फरक समजायचा. म्हणून चरण का आचरण. आता चरणवर कीर्तन होईल, पण सांगतो थोडंसं. रामचंद्र प्रभू आणि सीतामाई दोघं बसलेले होते. लक्ष्मणराव कंदमूळ आणायला गेलेले होते आणि दोघाचा संवाद चालू होता. बाळासाहेब एकांतात होते, दोघं पती पत्नी. रामचंद्र प्रभू सीतामाईच्या चरणाची आणि तारीफ करत होते. आणि आहे ते चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. ते जाताना जेव्हा दोघाचा संवाद झाला ना, अंगावर शहारे येईल आपल्या. असा संवाद रामाचा आणि सीतेचा एकांतात. वनवासात जाताना आधी सीतेला रामचंद्र म्हणाले, येऊ नकोस, येऊ नकोस. का तू नाजूक आहे. इथून सुरुवात केली. आता सीतामाई म्हणल्या, मी नाजूक आहे का तुम्ही? म्हणजे मी अनुभवानं सांगते नाजूक तुम्ही आहे. कशावरून? कशावरून? माझ्या बापाच्या बगीचात आलता फुलं तोडायला. मी सखी सोबत आलती पूजा करायला, गौरीचं पूजन. तेव्हा मी डोळ्यानं बघितलं, 2 फुलं तोडली होती पानाच्या द्रोणात, आणि तिसरं तोडत होता तर घामानं भिजला. माझ्या बापाच्या बागेत मी बघितलं, 2च फुलात घामानं भिजला. आणि तू? मी अख्खा फुलाचा हार घेऊन लग्नात अर्धा तास उभी होती तरी घाम नाही. मला सांगता काय नाजूक आहे? कोणाला सांगू नका बरं, हे दोघांचं सांगतो मी. देते खोलीत झालं असेल म्हणून तू येऊ नको, नाजूक आहेस. हे बघ सीते, 14 वर्षे वल्कल धारण करावी लागणार. वल्कल म्हणजे? वल्कल म्हणजे झाडाच्या साली. असं झाडाच्या सालीला वल्कल म्हणतात का? मग मी पृथ्वीची मुलगी आहे प्रभू, आणि झाडं पृथ्वीचे मुलं आहे. नात्यानं माझे भाऊ लागतात ते. त्या झाडाची साल नेसताना मला असं वाटेल की माझ्या भावानं दिवाळीला बहिणीला घेतलेली साडी मी 14 वर्षे नाराज होणार नाही, साल नेसेल झाडाची. आता काय करावं? हे बघ सीते, जमिनीवर 14 वर्ष बिना अंथरुणा पांघरुणाचं झोपावं लागेल. मग मला अधिक आनंद होईल. का? तुम्हाला नाही कळणार प्रभू, मायच्या कुशीत झोपण्याचा आनंद लेकीला किती असतो ते 22 वर्षाची होईपर्यंत कळते. एकदा आई सोडून सासूकडे आली की तो आनंद संपतो. धरणी माझी माय आहे, मला 14 वर्षे मायच्या कुशीत झोपायला मिळणार आहे, मी रुसणार नाही. हे बघ, चरण कमल मृदू मंज तुम्हारे. बिगर चपलाचं चालावं लागणार. यावरून सीता माईचे चरण नाजूक आहे रामचंद्र प्रभूच्या चरणापेक्षा. दोघाचा संवाद आहे, आपलं चरणावर चाललं. माँ सीता कहते चरण मेरे अच्छे, प्रभुजी बोले चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे. 11:15 लक्ष्मणराव कंदमुळे घेऊन आला. कीर्तनात लगेच येतं ते. लखन जी भैया, और तुम्हारे भाभी कहते चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे अच्छे. तू चरण सेवा करने वाला बिरागी संत है तो बोल चरण किसके अच्छे है? भैया भाभी आपसे समझौता कर लो, हमें क्यों धर्म संकट में डाल रहे हो? भैया को आएगा गुस्सा तो भाभी होगी नाराज. नहीं तू बिरागी संत है, बोल चरण किसके अच्छे है? लक्ष्मण जी उभे राहिले, वहिनीच्या चरणाकडे बोट दाखवलं आणि भावाच्या चरणाकडे पाहिलं. लक्ष्मणजीचे तुम्ही उभं राहणं पहा, उभा दोघाच्याही पुढं आहे.
पण बोट दाखवलं वहिनीच्या चरणाकडे आणि पाहिलं भावाच्या चरणाकडे आणि मुखातून शब्द निघाले, ये चरण से, ये चरण अच्छे है. आता सेचे दोन अर्थ होतात, पेक्षा आणि मुळे. चरणामुळे, चरणापेक्षा, चरण से. सहज शब्द आहे. ये चरण से, पाहिलं भावाच्या चरणाकडे, ये चरण अच्छे है. सीतामाई खुश. शाबाश लखन जी, शाबाश भाभी, आप ज्यादा खुश मत होना. ये चरण से ये चरण अच्छे है. अगर मेरे भैया के चरण नहीं होते तो तुम्हारे चरण को कौन पूछता भाभी. आता भाभी झाली नाराज, दादा खुश. शाबाश लखन भैया, आप भी ज्यादा खुश मत होना. आपके चरण आचरण से अच्छे लगते भैया. अगर तुम्हारा आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता. लक्षात घ्या. म्हणून चरण त्याला म्हणतात ज्याचं आचरण आहे. म्हणून गुरुचरण, संतचरण आणि प्रभुचरण या 3 ठिकाणी चरण शब्द आहे. विठ्ठल बस एवढंच. तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता चरण सेवाच का, याचं कारण आहे ती सहजासहजी मिळणारी नाही. 14 रत्न बाळासाहेब समुद्रातून निघाली. 14. आणि ते सर्व पाठ आहे. आता लग्नाचं सीझन आहे ना. लक्ष्मी, नवीन उमेदवाराला बरं वाटतंय तुळशीच्या लग्नापासून. कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश ब्रह्मादि देवांगण अश्वम सप्तमुखे विषमहृन शंकोमृतम चांबुदे रत्नानिह चतुर्दशम. ही 14. त्याच्यात लक्ष्मी निघाली तेव्हा सगळे समुद्राच्या काठाला तयारीत बसले होते. फुलाचा हार घेऊन लक्ष्मी निघाली. लाईन पडून चाललेली. ही बळेच मुंडकं हारात घालायचे. बाळासाहेब अशानं लग्न जमते का. ती हार काढून घ्यायची बऱ्याच दूरपर्यंत. शेवटी देवाचा राजा इंद्र इथून लक्ष्मीनं पाहायला सुरुवात केली. हा देवाचा राजा आहे, याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. किती वेळा कुंकू पुसत बसावं. केलं कॅन्सल. ब्रह्मदेवाकडे पाहिलं, सत्य लोक ताब्यात आहे, याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं याला सेकंड सॅटरडे नाही, बकरी ईदची सुट्टी नाही, 15 ऑगस्टची नाही. सारखा कारखाना चालू आहे. कोणाचा. ब्रह्मदेवाचा. कारखाना म्हणजे तुम्ही आम्ही सगळे त्याच्या कारखान्यातलेच गाडगे मडके आहोत. कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा. ब्रह्मदेवाचं वर्णन. कुलाल हाडाचा म्हणजे जातिवंत कुंभार आहे. अजून परिचय. बाप चहाडाचा. चहाडाचा म्हणजे चहाडी लावण्यात वस्तात ज्याचा मुलगा त्याचा हा पप्पा. म्हणजे नारद ब्रह्मदेवाचा मुलगा, त्याचा बाप म्हणजे परिचय. कुलाल हाडाचा, बाप चहाडाचा, अखंड घडवितो मडकी रे. रात्रंदिवस याचा कारखाना चालू आहे. सरकारच्या नाकी नऊ आणले ब्रह्मदेवाच्या कारखान्यानं, आहे का नाही. मग सरकारला सुरुवातीला लाल त्रिकोण, तेव्हा TV वगैरे नव्हता, 50 वर्षाच्या पूर्वीचा काळ. आणि तमाशावाले मग त्याचा प्रचार करायचे. कुटुंब नियोजन. लाल त्रिकोण खून होती, तुम्हाला नाही माहीत, तुम्ही नंतरची गोष्ट आहे. हो ऐकून सांगत. लाल त्रिकोण ते डफावर थाप मारून तेव्हा TV वगैरे काही नाही. मग तमाशा, अरे त्यांचंही मजेदार असते रे बाळासाहेब. तमाशावाल्याचंही ऐकत राहा. त्यांचाही गण असतो सुरुवातीला, मग गवळ नसते, नंतर वग लावतात. काय लावायचं. ओम नमो तुमोरेश्वरा गिरिज कुवरा पिता शंकरा गौर